लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेत आज 30 एप्रिलच्या भागाची सुरुवात काव्यापासून होते, जिथे ती ॲडव्होकेट ऑफिसला घटस्फोटासाठी जाते। ती वकिलांसमोर लग्न का तोडायचं याची सगळी खरी-खुरी कारणं सांगते, पण वकील म्हणतो जर तुम्हाला घटस्फोट घ्यायचाच असेल तर तुम्हाला खोटी कारणं द्यावी लागतील, कारण कोर्ट ठोस कारण मागतं। जसं तुमचा नवरा शारीरिक दृष्ट्या कमजोर आहे व तुमच्यावर घरगुती हिंसा होते, या कारणांमुळे तुम्हाला सहज घटस्फोट मिळेल। पण काव्या याला नकार देते। ती म्हणते घटस्फोट हवाच आहे, पण या सगळ्या खोट्या कारणाने नाही, असं म्हणत ती निघून जाते। दुसरीकडे पार्थ रम्याजवळ मीटिंगचा बहाणा देऊन तिथून निघून काव्याजवळ तिचं विसरलेलं आयडी कार्ड देण्यासाठी जातो, पण काव्या तरीही पार्थवर भडकते। मग तो देऊन निघतो। त्यानंतर जीवा त्याच्या सॅलरी अकाउंट मधून नंदिनीला कामासाठी पैसे देतो। त्यानंतर काव्या हे सगळं बघते आणि जीवाला म्हणते मी पार्थला घटस्फोट देणार आहे, ज्याने जीवा हे सगळं ऐकून शॉक होतो। दुसरीकडे रात्री काव्य आणि पार्थ यांच्या नात्यात एक गोड संवाद पाहायला मिळतो। त्यानंतर सकाळ होऊन पार्थ रम्याला बाबांसोबत ऑफिसला जायला सांगतो आणि नंदिनी काव्याला सांगते की तू आज पार्थ सोबत जा, ते तुला सोडतील, आणि ते दोघेही निघून जातात। तर उद्याच्या भागात नंदिनी जीवाने काढलेला काव्याचा टॅटू बघते आणि तिला हजार प्रश्न पडतात। तर आता पुढे नेमकं काय घडणार हे जाणून घ्यायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।